मागे जे आपण चर्चा झाली जिराईचा जो प्रस्ताव तुम्ही दिला होता तर आमच्या त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बोललो होतो. थोडं तांत्रिक आम्ही विषय आता घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे. याच्यामध्ये हे निवेदन आम्ही तुम्हाला देतोय हे तुम्ही स्वीकारावं आणि मंडळी जास्त असल्यामुळे मी आता आलो नाही, कारण ते मावणार नाही. त्यामुळे आम्हाला वाद काही घालायचा आणि वादविवाद स्पर्धाही करायची नाही. फक्त आम्ही ते दिलेले शेतकऱ्यांसमोर वाचणं गरजेचं आहे की कन्नड तालुक्यातील बागायती व फलोत्पादक क्षेत्रास 13 मे 2015च्या शासन परिपत्रकाच्या अनुसार नुकसान भरपाई मिळण्याबाबत आपण दाखवलेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसान हे केवळ जिरायतीचे दाखवले असून बागायत व फलोत्पादन क्षेत्र दाखवलेले नाही. त्याचबरोबर पूर्ण 98,000 काही शेतकरी हे आपण बाधित दाखवलेले आहे. ही गोष्ट विसंगत असून संपूर्ण खातेदार शेतकरी हे जिरायती नसून काही बागायती व फलोत्पादक व फळ उत्पादक सुद्धा आहेत. तथापि 13 मे 2015च्या शासन निर्णयानुसार त्यांना नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त आहे. आपण नुकत्याच जाहीर केलेल्या आणेवारीमध्ये 49% आणेवारी दाखवलेली असल्यामुळे सर्वसाधारण सर्वच पिकांचे नुकसान 33%च्या वर झाल्याचे आपण स्वतः घोषित केले आहे. तथापि सदर गोष्टीच्या अनुषंगाने बागायत व फलोत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा नियमाप्रमाणे शासनाच्या सुधारित दरपत्रकाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तथापि आपणास विनंती की आपण आपल्या प्रस्तावात दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव ज्यामध्ये बागायत व फलोत्पादक शेतकरी सुद्धा असतील अशा पद्धतीचा प्रस्ताव शासनास त्वरित पाठवून तो 15 फेब्रुवारी 2025 मंजूर करून घेण्यात यावा. नाही तर आपल्या विरोधात शासनाची दिशाभूल केल्याबद्दल कायदेशीर उपाययोजना केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही आपल्याला देतो. कारण साधा विषय आहे, 13 मे 2015 मध्ये 33%च्या वरती जर का नुकसान असेल मग ते बागायत असो, जिरायत असो किंवा फलोत्पादन असो त्याला नुकसान भरपाई देणं क्रमप्राप्त आहे. तुमच्या आणेवारीमध्ये 49% दाखवल्यामुळे 51% नुकसान झाले शेतकऱ्यांचं, म्हणजे 33%च्या वर झाले. अशा परिस्थितीमध्ये हे 13 मे 2015चा जेव्हा त्याला लागू होतो आणि तो लागू होत असल्यामुळे त्या ठिकाणी आपण सगळ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. 1, 2, 98,000 काही शेतकरी संपूर्णतः आपण दाखवलेले आहेत नुकसानग्रस्त. तर हे शेतकरी सगळेच्या सगळे जिरायत आहेत का, तर उत्तर नाही. बागायत आहेत काही शेतकरी, काही फलोत्पादन शेतकरी ज्याचं कृषी खात्याचा अहवाल आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे ही जी काही माहिती वरती गेलेली आहे ही माहिती चांगल्या भाषेमध्ये आणि सहकार्याच्या भाषेमध्ये काहीशी चुकीची गेली असावी, तर याला दुरुस्त करावं आणि आपण नवीन माहिती दुरुस्तीची माहिती आपण सरकारला सादर करून सरकारकडून त्या पद्धतीचं शेतकऱ्यांना नुकसान मिळवून द्यावं अशा पद्धतीची आपल्याला प्रार्थना आहे. त्याचबरोबर अर्थातच जे शेतकरी बागायत आहेत त्या शेतकऱ्यांना 27,000 रुपयाचा रेट शासनाचा आहे. तर त्या शेतकऱ्यांना जर 13,600 रुपये मिळाले तर त्यांचं नुकसान होईल. जे ताडपिंपळगाव सारखे, देवगाव रंगारी सारखे, नागद सारखे किंवा इतर ठिकाणी फलोत्पादक शेतकरी आहेत त्यांना 36,000 रुपये मिळाले पाहिजे, त्यांनाही 13,600 रुपये मिळाले तर ही बाब चुकीची होईल, त्यांच्यावरती अन्यायकारक होईल. आणि म्हणून एक सरकारी जे काही आतापर्यंतचे परिपत्रकं निघालेली आहेत जी आत्ता उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आपण जो प्रस्ताव मागे आम्हाला दाखवला होता त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि त्याच्यातनं नवीन प्रस्ताव किंवा दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारला सादर केला पाहिजे असं माझं मत आहे, जेणेकरून या शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही आणि या शेतकऱ्यांना हक्काचे त्यांचे पैसे जे सरकारी हक्कात दाखवलेले ते त्या पद्धतीने मिळतील. असं आपल्याला निवेदन दिलेलं आहे. आपण यावर उचित तो निर्णय घ्यावा आणि मला असं वाटतं की सरकारी कायदा आणि धोरणांचा अंमलबजावणी करणं क्रमप्राप्त. तर आता ह्याच्यावर आम्हाला काय आपण लेखी काही देत असाल तर बरं होईल. थांबतो.